मध्ये गावाकडे 7 ते 8 दिवस गेल्यानंतर मंदिरामध्ये यायला खूप जास्त गॅप झाला होता त्यामुळं. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब मिनी व्लॉगमध्ये. मध्ये मी गावाकडे गेल्यामुळे माझी गाडी तशीच पडून होती, तिच्यावर खूप धूळ साचली होती. ती सगळी क्लीन केली आणि मग मी निघाले दर्शनासाठी. माझं मंदिरामध्ये जाण्यामध्ये जर गॅप झाला तर मला स्वतःला चांगला नाही वाटत. जीवनामध्ये खूप चढ उतार चालू आहे, तर तेच एक सहारा आहे माझ्यासाठी. माझी सध्या शनीची साडेसाती चालू आहे, पण मी जेव्हापासून मंदिरामध्ये येणं चालू केलेलं आहे तेव्हापासून मला जाणवते की माझा त्रास हा कमी होतो आहे. ती पण शनीची महादिशा किंवा शनी साडेसाती चालू असेल तर तुम्ही पण रोज महादेवाच्या मंदिरामध्ये आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये जात जा, जेणेकरून तुम्हाला त्रास कमी होईल. महादेवाचं दर्शन आणि जप केल्यानंतर मी निघाले आता हनुमान मंदिरामध्ये. हनुमान मंदिर हे 5 वाजता ओपन होतं, त्यामुळं मी थोडंसं महादेवाच्या मंदिराच्या बाहेर बसले होते थोड्या वेळ आणि नंतर आले आता ह्या हनुमान मंदिरामध्ये. मंदिर आत्ताच ओपन झालेलं आहे, तर मंदिरामध्ये कोणी नाही आहे. हे आहेत हनुमान दादा. यांचं दर्शन घेतलं आणि हनुमान चालीसा वाचली आणि नंतर आले पिंपळाच्या झाडाखाली दर्शन करायला. पिंपळाचं दर्शन घेऊन आणि एक प्रदक्षिणा मारून मी निघाले आता माझ्या घरी जायला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.